तर नमस्कार फॅमिली, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. खूप दिवसांनी पुन्हा एकदा व्लॉग घेऊन आलो आहे. जाहीर आपला आहे तर एक फूड व्लॉग हा. तर स्वीट डिश आहे एक, जी माझी फेवरेट आहे भरपूर आणि भरपूर वेळेला घरी बनवतोच आम्ही. यावेळी पण आता यापूर्वीच एक दोनदा बनवून झाली आहे, पण आता तिसऱ्यांदा ठरवलं की याचा व्लॉग झाला पाहिजे. कारण का घरी होतो, आज ऑफ आहे, तर मग ठरवलं की व्लॉग बनवू म्हणून. तर आजची ती रेसिपी आहे गाजर हलवा. सुटला ना तोंडाला पाणी. तर सीझन आहे आपला विंटर, म्हणजे गाजरचा सीझन आलाच. तर मग गाजर हलवाची रेसिपी आपल्याला बनवायचीच होती लास्ट, बट मग आज ठरवलं की बनवून टाकू. लास्टात पण मी नाईट शिफ्ट आणि झोपलो, मग तेव्हा बनवता आली नाही आणि मग ठरवलं की आता बनवू म्हणून. तर मानसी गेले ऑफिसला, तर आज मम्मी होती सोबत. तर मम्मी आणि आम्ही दोघांनी मिळून ही रेसिपी केली आहे. तर मग कंप्लीट जसं आपली रेसिपी असते कंप्लीट कवर असे थोडा लेंदी होतो व्लॉग आपला, कारण का आपण स्टेप बाय स्टेप सर्वच प्रोसेस शिकवतो, काही मध्ये स्किप करत नाही पार्ट्स असे. तर ही पण रेसिपी नक्की बघा आणि कंप्लीट प्रोसेस आहे. तर थोडा लेंदी आहे, बट तो टाईम काढा, 8-10 मिनिट्सचा व्हिडिओ होऊन जाईल आता. तर तो व्हिडिओ नक्की बघाच. आणि आपली पद्धत आहे जशी आपली पद्धत दरवेळी वेगळीच असते, तर ही पद्धत पण आपली थोडीशी वेगळी आहे. भरपूर रेसिपीज अवेलेबल आहेत गाजर हलव्याचे. तर मग ही आपली सुद्धा पद्धत आहे, ती नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि हो, चॅनलला असाच प्रेम असू द्या, व्हिडिओजला लाईक करा, येतातच लाईक्स. तर आणि असेच लाईक्स करा. चॅनलला न्यू असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्लॉग आम्ही आशा करतो की आम्ही खूप इंटरेस्टिंगली किंवा असा जीव लावून असा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्लॉग, ही रेसिपी, आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली होती, तुम्ही ट्राय केली, तुमच्याकडनं कशी झाली. आणि जर काही चुका वगैरे असतील किंवा तुमचे सजेशन असेल तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून आम्ही ती रेसिपी ट्राय करू म्हणून. कारण का ही जी पद्धत आहे आम्ही ह्या पद्धतीने बनवतो, तर आम्ही हीच पद्धत फॉलो करतो आणि आम्हाला तो जो हलवा बनतो तो याच पद्धतीने आवडतो. बट मे बी काही डिफरंट हे असेल तर ते पण सांगा, ते पण आपण ट्राय करू. सो आता टाईम वेस्ट न करता डिरेक्टली जाऊया आपण आपल्या किचनमध्ये आणि स्टार्ट करूया रेसिपीला. तर बाजारातून असे मस्त गाजर आणलेत, गाजर धुतलेत चांगले, आणि आपण त्याला चांगले सोलून घेणार आहोत. सर्व वरचा जो गाजराचा साल आहे तो सर्व नीट काढून घेणार आहोत, जेणेकरून ते जे गाजराचे रूट्स आहेत एकदम ते क्लीन झाले पाहिजे आणि क्लीन आपल्याला भेटेल. हा सर्व गाजरांचा असंच आपण साफ करून घ्यायचे आहेत. तुम्ही पण असेच नक्की हे करत असाल, बट तरी एक सांगतोय, असे सगळे गाजर आपण आता करून घेणार आहोत एक एक करून. आणि बघा मस्त असा आतला जो साल काढल्यावरती जो कलर आहे गाजराचा, एक रेड ऑरेंज, मगाशी पण मी जसं बोललो होतो तसंच असं. आणि बाजूला निघले त्या गाजराच्या नूडल्स, वरचे कवर चू मागत होती नूडल्स खायला. तर आता वरचे डेट आहेत हे आपण चांगले कट करून घेणार आहोत. आणि ही जी डेटापेक्षा जी मुलं आहेत ती मी ठेवणार आहे स्पेशली, जी लावायला, आपल्या झाडं लावायचा भरपूर चांगला असा आवड आहे मला. तर म्हणून हे वरचे जे मुलं आहेत ती लावू जेणेकरून, आणि मी तो व्हिडिओ नक्की बनवीन की कसं वाटते ते. आता आपण गाजर सर्व किसून घेणार आहोत मस्त बारीक, हे आपली किसणी. तर असे एक करून सर्व गाजर हे चांगल्यापैकी किसून घेणार आहोत. आणि किसून झाला की मग आपण करूया आपल्या ॲक्च्युअल प्रोसेसला स्टार्ट. तर भरपूर मेहनतीचं काम आहे. आणि हो, गाजर किसताना जरा सावकाश किसा, कारण का मग तो हाताला ब्लेड्स एकदम शार्प असतात, ते लागण्याची भीती आहे. का असं मस्त बारीक किसून निघतं आहे, कारण का ब्लेड जसं बोललो की भरपूर शार्प आहेत. तर सर्व गाजर मी असे हे चांगले किसून घेतलेले आहेत. आणि आता आपण हा किसलेला कंटेंट आपला गाजराचा आहे तो थोडा वेळ रेस्ट करणार आहोत आणि जाऊया आपल्या किचनमध्ये. आपण घेतला एक कुकरमध्ये सर्व जो गाजर आपण किसून घेतला आहे तो भरायचा आणि कुकर ठेवणार आहोत गॅसवरती. आणि कुकरच्या आपण टोटल 2 शिट्या टोटल घेणार आहोत. मी जसं बोललो होतो की आपली पद्धत थोडी वेगळी आहे. तर आपला कुकर रेडी आहे मीडियम फ्लेमवरती. तर 2 शिट्या घेणार आहोत. आणि एका साईडला आपण नट्स आहेत, काजू आणि बदाम. तर हे चांगले काजू मालवणवरून आलेत आपल्याला भेट.
तर ते चांगले साफ करून घेतो आहे काजू आधी आणि मग छोटे छोटे पीसेसमध्ये आपल्याला कट करायचे आहेत. तर हे चांगले बारीक असे मी कट करून घेतलेत आणि थोडेसे अखंड काजू पण ठेवलेत वर ती गार्निशिंग करायसाठी. आता ॲक्च्युली करूया आपण प्रोसेस आपला स्टार्ट. तर गाजर बघा मस्त शिजलं आहे 2 शिट्यांमध्ये, मॉइस्ट झालं आहे गाजर एकदम. असं भांड्यात शिजवण्यापेक्षा कुकर एकदम बेस्ट. तर आता घेतला एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये शुद्ध देसी घी, गाईची घी आहे तीच यूज करतो आपण मोस्टली तरी घरी. तर ही अशी 2 मोठे चमचे घी घेतली आहे. कारण घीमध्ये गाजर हलवा अजून एक जो फ्लेवरफुल देतो आहे. तर मग गाईची घी तापली आहे चांगली, त्याच्यामध्ये आपण आता गाजर आपला ॲड करतो आहे जो आपण कुकरला शिजवला आहे तो. कारण का या प्रोसेसमुळेच आपला गाजर हलवा पटकन होईल. असं शिजवताना भरपूर टाईम जाते, म्हणून कुकरची आयडिया ही बेस्ट आहे. तर तुम्ही डेफिनेटली कुकर मध्येच बनवा, ती ट्राय करा आपली पद्धत. तर हे चांगलं घीमध्ये आपण हा गाजर चांगला परतवून घेतो आहे आणि चालवत राहायचं आहे. कारण का आपल्याला लागला नाही पाहिजे खाली. आपला फ्लेम गॅसचा मीडियमच आहे. तर चांगला परतून आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 वाटी मोठी वाटी साखर, ॲप्रॉक्स 100 ग्राम साखर. जास्त पण गोड नको आणि असं पुच्चट पण नको, म्हणून 100 ग्राम. 1 किलोचा हलवा आपला आहे, 1 किलो गाजर घेतले होते, तर त्यासाठी 100 ग्राम आपण साखर घेतो आहे. आता यामध्ये आपण ॲड करूया नट्स, आपले काजू आणि बदाम जे आपण बारीक कट केले होते ते पण चांगले परतून घ्यायचे आहेत. चांगले आपण परतून घेतो आहे सर्वच कंटेंट. झटपट होणार आहे कारण का गाजर तर आपलं ऑलरेडी शिजलेलंच आहे. आणि आता यामध्ये आपण ॲड करणार वरनं थोडासा दूध. दूध आपण नंतर ॲड करतो आहे कारण का मॉइस्टनेस आपण ऑलरेडी गाजर शिजवलं त्यामुळे त्याला मॉइस्टनेस आला आहे. आणि मग दूध फक्त फ्लेवरसाठी थोडा घट्ट झाला पाहिजे, तर त्यातला सगळा कंटेंट इव्हॅपरेट होणार आहे. आता आपण यामध्ये वरून थोडा ॲड करणार आहोत खवा, जो मार्केटमध्ये इझिली आता अवेलेबल आहे. गाजराला सीझन आहे म्हणजे, तर खवा इझिली अवेलेबल आहेतच. तर मी पण एक किलो गाजरासाठी 1/2 किलो खवा आणला आहे. तर तो 1/2 किलो खवा पण थोडा बारीक त्याला क्रश करून घेतला आहे, अखंड तुकडे होते. तर ते एक चांगले एकजीव करून घ्या, पूर्ण परत फेटून घेणार आहोत सर्व कंटेंट एकत्र. आणि ते जे खडे आहेत ते तुम्ही नक्की क्रश करा, कारण का तो कुठंतरी एक खडा राहतो आणि मग ते तोडण्याची पूर्ण चव घालेल, म्हणून केअरफुल बनवताना. आणि आपण आता पॅक करून एक 10 मिनटं शिजवणार आहोत. तर 10 मिनटं झालेत आणि बघा कसा मस्त फ्लेवर सुटला आहे किचनमध्ये. आणि जसं मी बोललो तो एक खडा राहिला होता तो पण आता क्रश करतो आहे. यावर आपण ॲड केली आहे वेलची पावडर आणि ती पण पुन्हा मिक्स करतो एकदम एकत्र. आणि थोडासा जायफळ पण त्याच्यामध्ये होता, तर ती जायफळ टाका, कारण का जायफळ खरोखर गाजरामध्ये टेस्ट भरपूर चांगली देतो. आणि हे पुन्हा आपण सर्व एकत्र परतून घेणार आहोत, एकजीव करतो आहे सर्व. आणि पुन्हा एक 5 मिनटं कवर करून शिजवलं याला आपण. आणि बघा एक मस्त असा गाजराला ऑलमोस्ट आपला रेडी आहे. आणि आपण आता याला वरून गार्निशिंग करणार आहोत, ते जे आपले काजू आपण ठेवले होते त्याच्यानी. आणि काळे मनुके आपल्याकडे होते घरात अवेलेबल आहे, तर तेही हलवा बोला तर आपण काही नट्स टाकू शकतो. तर बघा कसा हलवा एकदम मस्त आपला रेडी आहे. चांगला मिक्स करून घेतो आहे जेणेकरून कुठे तो माव्याचा तुकडा राहायला नको, हे चेक केलं आपण. आणि आता आपण वरून याला गार्निश करूया. नट्स आपल्या बाजूला रेडीच आहे, तर एक एक करून नीट असा परफेक्टली ठेवतो आहे काजूचे पीसेस. तुम्ही तुमच्याकडे नट्स काय पिस्ता असेल, चारोली असेल, हे पण टाकतात, ते पण टाकू शकता. बट आता आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा हेच काजू, बदाम आणि मनुके हेच वापरतो. तर वरनं आता आधी काजूची गार्निशिंग करतो आहे आणि मग त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडे काले मनुके, अशी ही आपली गार्निशिंग. आणि आपला गॅस या प्रोसेसमध्ये चालूच आहे, आपण गॅस बंद नाही केला आहे. तर गॅस चालू होते जेणेकरून आपला गाजर थोडासा अजून शिजत राहील. जो खवा आहे, खवा शिजायला टाईम लागेल. गाजर तर आपलं जसं मी बोललो होतो ऑलमोस्ट रेडीच होतं आणि त्याचं मॉइस्टनेस पूर्ण आपण त्याला केलं होतं. तर अशी गार्निशिंग तुम्ही देखील नक्की करा
आणि व्लॉग कसा वाटतोय, गाजर हलवा रेसिपी आपली कशी वाटते ती नक्की सांगा. आणि नक्की ट्राय करा, डेफिनेटली ट्राय करा. कारण का आत्ताच हे बघूनच माझ्या तोंडाला आता बनवते मम्मी, पण माझ्या तोंडात पाणीच सुटलं आहे, कधी खाते असं झालं आहे. तर मग टेस्ट करताना आता व्हिडिओ नाही. तर फॅमिली, आम्ही आशा करतो की तुम्हाला ही रेसिपी आपली गाजर हलव्याची स्पेशल आहे, विंटर स्पेशल, ती नक्की आवडली असेल. तर आणि माझ्या पाठी बघताय आपला एक मोस्ट व्ह्यूड व्लॉग चालू आहे, जो ऑलमोस्ट 14K अबाव क्रॉस झाला आहे. लाईक्स पण आहेत, चांगले लाईक्स आहेत. आणि याच व्लॉगमुळे आपण लाईक थोडा पिक्चरमध्ये आलो आम्ही, आणि आम्हाला थोडा मोटिवेशन झाला आहे की व्लॉग कंटिन्यू करायला पाहिजे असं. तर असंच प्रेम असू द्या चॅनलवरती. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजची गाजर हलवीची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि तुम्ही देखील डेफिनेटली तुमच्या घरी ट्राय करा. मार्केटमध्ये गाजर आता भरपूर आलेत, भरपूर. आणि मी लाईक प्राईस शेअर नाही करत आता किती किलो भेटत वगैरे, कारण का डिपेंड्स आता कोणाची ओळख कशी असते, कोण भाजी कुठून घेते त्याच्यावर. बट खूप सारे गाजर्स आलेत असे, आणि ते पण चांगले असे मस्त रेड ऑरेंज कलरचे. आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होते, घरी बाहेर आणण्यापेक्षा आपली हायजीन घरी बनवली बरी. तर मग ती नक्की बनवा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, पुन्हा एकदा सांगतो, तर व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.